नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे ससुरगडी. एका जंगलामध्ये फार मोठा राक्षस राहत होता. तो तेथील प्राण्यांना खूप त्रास द्यायचा. त्या राक्षसाच्या घराजवळच्या बिळातच एक ससा राहत होता. त्या सश्याने एक दिवस ठरवले की या राक्षसाची चांगलीच खोड मोडायची. मग सश्याने काय केले, ते राक्षस घरी नसताना त्याच्या माडीवरती जाऊन बसला आणि त्या माडीवर जे खाद्य होते राक्षसाचे, तो कुरूम कुरूम खायला त्या सश्याने सुरुवात केली. थोड्या वेळाने राक्षस घरी आला. त्याला त्याच्या माडीवरती कोणीतरी असल्याची चाहूल लागली. तो राक्षस मोठ्याने ओरडला, "राक्षसाच्या माडीवर कोण?" सश्याने न घाबरता सांगितले, "मी ससुरगडी, राक्षसाची मुंडी मोडीन." राक्षस घाबरला. "अरे बापरे, माझ्या माडीवर हा ससुरगडी नवीन कोण आला आहे आणि माझी तर मुंडी मोडील म्हणतोय." राक्षस पळत सुटला. खूप अंतर पळत गेल्यानंतर तिथे त्याला एक वाघ भेटला. वाघ म्हणाला, "अरे राक्षसा, एवढं घाबरून का पळतो आहेस?" राक्षस म्हणला, "अरे माझ्या माडीवर ससुरगडी येऊन बसलाय आणि माझी मुंडी मोडील म्हणतोय." वाघ म्हणाला, "हे, एवढ्याशाला कुठं घाबरतात का? चल बरं, मी येतो. आपण पाहूया कोण हा ससुरगडी आहे ते." मग वाघ आणि राक्षस परत राक्षसाच्या घरी आले. वाघ मोठ्याने गर्जना करत म्हणाला, "राक्षसाच्या माडीवर कोण?" वरतून आवाज आला, "मी ससुरगडी, राक्षसाची मुंडी मोडील, वाघाची कंबर तोडील." वाघ म्हणाला, "मी तर जंगलाचा राजा आणि मला म्हणतोय माझी कंबर तोडील?" वाघ घाबरला आणि वाघही पळत सुटला आणि राक्षसही पळत सुटला. मग त्यांना रस्त्यात एक भला मोठा अस्वल भेटला. अस्वल म्हटला, "तुम्ही का पळता आहेत? काय झालं?" ते म्हणाले, "अरे राक्षसाच्या माडीवरती ससुरगडी बसलाय आणि तो राक्षसाची मुंडी आणि वाघाची कंबर तोडील म्हणतोय." ते म्हणे, "हे असं घाबरतात का? चला बरं, मी पाहतो कोण आहे तो ससुरगडी." मग अस्वल, वाघ आणि राक्षस परत राक्षसाच्या घरी आले. अस्वलाने आवाज दिला, "राक्षसाच्या माडीवर कोण?" परत वरून आवाज आला, "मी ससुरगडी, राक्षसाची मुंडी मोडीन, वाघाची कंबर तोडील, अस्वलाचे हातपाय कापील." परत तिघेही घाबरून पळत सुटले. परत त्यांना रस्त्यामध्ये एक वानर भेटलं. ते म्हणालं, "अरे तुम्ही तिघजण का पळता आहात?" त्यांनी सांगितलं, "राक्षसाच्या माडीवर ससुरगडी बसलाय." ते म्हणे, "असं घाबरतात का? चला, मी बघतो." मग वानर आणि हे तिघेजणे परत राक्षसाच्या घरी आले. परत वानराने आवाज दिला, "राक्षसाच्या माडीवरती कोण?" "मी ससुरगडी, राक्षसाची मुंडी मोडील, वाघाची कंबर तोडील, अस्वलाचे हातपाय कापील आणि वानराचे डोळे फोडील." मग हे चौघे जणे परत घाबरून पळू लागली. मग त्यांना रस्त्यात एक ससा भेटला. ससा तर अगोदरच भित्रा असतो. तो म्हणाला, "अरे काय झाले, का पळत आहात तुम्ही एवढे?" मग ते म्हणे, "राक्षसाच्या माडीवरती ससुरगडी बसलाय." तो म्हणे, "असं घाबरत असतात का? चला, मी येतो, आपण सगळे मिळून त्याला मारू." मग परत सगळेजण राक्षसाच्या घरी गेले. मग सशाने आवाज दिला, "राक्षसाच्या माडीवरती कोण?" वरून आवाज आला, "मी ससुरगडी, राक्षसाची मुंडी मोडीन, वाघाची कंबर तोडील, अस्वलाचे हातपाय कापील, वानराचे डोळे फोडील आणि सशाशी दोस्ती करील." सगळ्यांना आश्चर्यच वाटले. "अरे, सशाची तर दोस्ती करतो म्हणतोय हा ससुरगडी." मग ससा म्हटला, "मी माडीवरती जाऊन बघतो, कारण तो माझ्याशी दोस्ती करील म्हणतोय. तो काही मला मारणार नाही." मग ससा लुटू लुटू आपलं माडीवरती पळाला. पाहतो तो काय, दुसरा ससा तिथे बसलेला. तो ससा त्याला म्हटला, "तू ससुरगडी आहेस का?" तो म्हणला, "हो." मग दोघे ससे मिळून जोरजोरात हसू लागले. तितक्यात अस्वल, वानर आणि राक्षस वरती आले आणि मोठमोठ्याने हसू लागले.
एवढ्याशा सशानं सगळ्यांनाच घाबरून सोडलं होतं. अशा प्रकारे ससूरगड्याने राक्षसाला चांगलेच घाबरून टाकले. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.